7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. त्याआधी मॉकपोल घेण्यात आलेला आहे आणि जय्यत तयारी मतदानासाठी करण्यात आली आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन कदम आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. सचिन, थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल, त्याआधी जय्यत तयारी कर्मचाऱ्यांनी केलेली दिसते. रायगड जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया आता सुरू होते. आपण आता मतदान केंद्रावर रायगड जिल्ह्यामधल्या महाड तालुक्यातल्या मतदान केंद्रावर आपण आहोत. या ठिकाणी जर का पाहिलं तर काल संध्याकाळीच मतदान मशीन असेल त्यामुळे इतर जे साहित्याचं वाटप झालेलं आहे. सर्व अधिकारी आहेत, हे अधिकारी कर्मचारी आहेत मतदान केंद्रावर काल रात्रीपासून पोहोचले आहेत. आज सकाळी जे मतदान प्रतिनिधी असतात ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच मतदान प्रत्यक्ष सुरू होईल. आपण जर का पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्याचप्रमाणे शिवसेना असेल, भाजप असेल, हे सत्तेतले 3 पक्ष आहेत. हे एकमेकाच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि यांच्यामध्ये सर्वात मोठी लढाई होणार आहे. तर जर का दुसरी परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्यामधला सत्तेतला पक्ष असणारा शेकाप, त्याचीही अस्तित्वाची लढाई आहे. आपण जर का इतर परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्याच्या 59 जागांकरता 173 उमेदवार आहेत. ते मतदान ह्याच्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. तर साधारणतः 17 लाख जे मतदार आहेत ते मतदान करणार आहेत. एकंदरीत रायगड जिल्ह्यामधला जो मतदार आहे तो कोणाला कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन कदम, साम टीव्ही, रायगड.